तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि नवीन ब्लॉगची सुरुवात नवीन सकाळी. सगळ्यात फर्स्ट आपण उठले म्हणलं हा आज पहिल्यांदा बाहेर जायचंय काही कामासाठी. हा मायरा किती दिवस झालं तो ब्लॉग आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ काढलेला की जेवणाचा बाहेर जेवायला का नाही घेऊन जात. तर आज नाही का मी तिला रात भर खास रहा था जा जाकर मेरे बाटले से 2 घूंट मार ले जा. बाहेर जेवायला घेऊन चाललोय. आम्ही नाही का फॅमिली सोबत गोव्याला गेलेलो तुम्हाला माहित आहे. आणि दर टायमाला फॅमिली आता जर 31 पण आलं तर फॅमिली सोबतच राहणार आहोत. त्याच्यामुळे आम्हाला दोघांना कुठेतरी फिरायचं होतं. तर मी तिला चाललोय एक चांगल्या रेस्टॉरंट मध्ये घेऊन. नाश्ता केला बरं असं नाही ते खाती. नाही मी नाश्ता करून बसलोय. बाहेर आता नाश्ता करते, आंघोळ करून आली, लवकर कपडे चेंज कर आणि पटापट आपण निघूया. फक्त 10 मिनिटात ट्रेन येईल आपली. आता आलेलो आहे आम्ही स्टेशनवर, म्हणजे अंधेरीला आलेलो आहे. आणि मला वाटलं तर इथंच देते काय करून आता मला बाहेर अंधेरी आहे की नाही. जेवणसाठी चाललेलं आहे ना आपण बाहेर. फक्त जेवायला काय चुपचाप आली लगेच जेवणासाठी चालली. कुठं पण तोंडवर करून जेवण बघितलं का. ऍक्च्युली ना आम्ही दुसऱ्या कामासाठी आलेलो आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कळेलच. आता आम्ही बसलेलो आहे रिक्षामध्ये आणि रिक्षाने जातोय. हमको नहीं पता. थोडीशी गाडी थांबली आमची कारण ट्रॉफिक इथे पनवेलला. पनवेल आहे का दादा रे काय अंधेरी तो मधले चमकताय आज. असं व्हायला नको ना. त्याच्यामुळे पण तुम्ही काहीच लावलेलं नाही, मी तर लावलेलं आहे ना त्याच्यामुळे बोलतो. नॅचरल ग्लो आहे आपल्या चेहरा. बंद करो हाथ जोड़ के मैं. आम्ही चाललेलो आहोत आणि थोड्याच वेळात आम्ही लोकेशनला पोहोचणार आहोत. आता लिफ्ट घेतलेली आहे. इथे लिफ्ट पूर्ण काचाची आहे, तेव्हा बघू शकता आम्ही लिफ्ट मध्ये आहोत. तर आम्ही आता पोहोचलेले आहे बार्बिक्यू नेशनला. आणि इकडे बघू शकता ही काय वेगळा पद्धती विसरून गेले. वन रिपब्लिक मॉल आम्ही आलेलो आहे अंधेरीला. अंधेरीला बार्बिक्यू नेशनला आलेलो ग्रीन लाईन चिल करण्यासाठी. तर आज हे मला इतकं पोटभर तुझं पोट कुठलं पाहिजे एवढं खाऊ घालणार. कारण त्या दिवशी मला माहित नाही, तुम्ही बघितलं नाही बाहेर बसून त्याच्यामुळे मी आणलं हिला. आज मी इतकं सगळ्यात भारी जेवण करणार आहे आणि मी तुम्हाला ब्लॉग मध्ये सुद्धा दाखवणार आहे. बघू शकता आतमध्ये आमची एंट्री होणार आहे. आज झालेली इकडून ऍक्च्युली ना टेबल पूर्ण फुल आहे. तर इथून पण आपण घरी जाऊ शकतो आता पण. ऐसा मत करो मेरी जान. टेबल फुल आहे. आमची बुकिंग आता होणार आहे थोड्याच वेळात. एंट्री भेटणार आहे आम्हाला. तर तेव्हा जाऊ एंट्री करून मला दाखवतो काय. लेट्स गो. तर आता आम्हाला एंट्री भेटलेली आहे. फायनली आमची एंट्री झालेली आहे. आणि सगळ्यात पहिले टेबलवर काय आले माहिती का, पाणीपुरी आहे बघा. पाणीपुरी आहे इकडे, हे सेवपुरी आणि सुकी बेलपुरी आहे. मायरा एक खाऊन दाखव पाणीपुरी कशी वाटते तुला. खा. पाणीपुरीवाली बनते का. आज तुझं पोट कुठेपर्यंत खाऊ घालणार आहे तुला. आपल्याला व्हेजेस नाही तर छान लागते पाणीपुरी. चांगली आहे खरंच ना. पूर्ण बघितलं कशी बायको आहे माझी. एकटी खाते पण नवऱ्याला एक शब्दाने विचारत नाहीये. हा असं असतं का कुठं. हमारे यहाँ ऐसा ही होता है. थोडी तिखट आहे. दही आहे ना. हा मग दहीपुरी आहे, ही पाणीपुरी आहे आणि ही शेवपुरी आहे. मी शेवपुरी ट्राय करतो. कशी ही वाली खाऊन दाखव. आता तुला जे जे खायचं आहे ना ते मी दाखवतो. चल तू काय काय खाऊ शकते. तुला नाही याच्यामधलं काय काय आवडतं ते मला सांग. तुला जे जे खायचं आहे ना हा ते बघ. याच्यामध्ये पहिले हे थाळी खोल आणि इकडे नाही का हे नॉनव्हेज काउंटर आहे. हा खोल नाही.
ओ ही आहे बिर्याणी, चिकन बिर्याणी. बघा तुम्हाला चिकन दिसत असेल, खाशील ना? एकदम छान. ओके. हे काय आहे? ओ चिकन मटन रस्सा, सूप आहे वाटतं. सूप सूप आहे. काय आहे? चिकन मंचो सूप आहे. आता तिसरं आहे मटन वाटी वडा. मटन वाटी वडा. आणि याच्यामध्ये हे पण आहे, पहिले अंडा. विचार, पहिले नाव वाचून दाखव मला. काय आहे? कुठे ना हे बघ हे बघ मटन काय व्हेज वडा काय काय अंडा मसाला, हे अंडा मसाला आहे. विंदालू. आणि हा पहिल्यांदा आम्ही नाव ऐकतोय मटन वेंदालू. हा आणि मटन वेंदूला नंतर नाही का अंडा मसाला पण आहे याच्यामध्येच. तर आता दुसरा आपण खोलणार आहोत. फिश करी. ओ काय फिश करी. तिने नाही का कालपासून फिश खाऊन खाऊन नाही का एकदम वैतागलेली आहे. तर आज नाही का ही फिश खाणार नाही मला तर मी वाटतं. नाही खाते. एवढं सगळं खाऊ शकते का तू खरं सांग? हो सगळ्यांची टेस्ट घेणार आहे, कारण तुम्ही आता मला जेवायला आले, सगळ्यांची टेस्ट घेणार. मला तर तू एवढ्या टोमणे मारलेले आहेत ना, त्या टोमण्याचा बदला मी आज इकडे बार्बिक्यू नेशनला घेणार आहे. बार्बिक्यू नेशन म्हणजे हिला त्याच्यामुळे नाही का, त्यामुळे नाही का आम्ही नाही का कुठून माहिती आहे का, डायरेक्ट बोईसरवरून जे अंधेरी आहे ना त्याचं किती किलोमीटर अंतर आहे, 100 किलोमीटर अंतर असेल. आणि आम्हाला यायला 2.5 तास लागले तिकडनं. तर त्याच्यामुळे नाही का हिचे पूर्ण पैसे वसूल झाल्याशिवाय हिला सोडणार नाही. आणि परत कधी माझं नाव नाही घेणार की कुठं फिरायला. अगं म्हणजे तू बोलते ना मला 10 वेळेस की कुठं घेऊन नाही जात मला जेवायला बाहेर. आता ती रील बघितली, तुम्हाला सांगितलेलीच आहे मी, ती रील ऍड पण करतो वाटतं. का सगळं काही झालेलं नंतर आहे फिश, नंतर आहे काय हे आपण नाही का मायरस वाचायला लागू, कारण की ती भारी वाचते आणि उच्चार पण चांगला करते त्याच्यामुळे. ऐसा मत करो मेरी जान. आमचा जर तुम्ही ब्लॉग बघितला नसेल, त्याच्यामध्ये चीज टाकलेलं आहे, बटर हा हे आहे मुर्ग कोरमा. त्याच्यानंतर सर्वात आवडते आपले याच्यासाठी पापड. आणि त्याच्यानंतर हे बापरे एवढं हे बघ ना मायरा, हे आपल्याला शो करता करताच एवढा वेळ चाललाय, तर खाताना किती वेळ जाते बघा मग तुम्ही किती म्हणता. अजून. तर हे फक्त नॉनव्हेजचं आहे, नॉनव्हेजचं काउंटर आहे फक्त. लागायला पाहिजे होते. अरे देवा, हे फक्त नॉनव्हेजचं काउंटर आहे. व्हेजचं काउंटर अजून त्या साईडला आहे ते बघ. आणि अजून डेझर्ट पण बाकी आहेत. आम्ही नाही का त्या बघून दिवशी पण बघूनच. माहिती का मी इतकी फिश फ्राय केली, मम्मीच्या ब्लॉग मध्ये बघू शकता. माझं पोट मी जेवले पण सुद्धा नाही आली, जेवण करताच नाही आला. मी इतकी फिश बघितलं, इथं बघते मी इतकं जेवण. आता माझं जेवण होतं. तर आता नेक्स्ट आपण डिश बघू. हे नूडल्स आहेत, सिंगापुरी नूडल्स आहेत. जर तुम्हाला नूडल्स आवडत असतील ना तर सिंगापुरी नूडल्स हे तर नाही सिंगापुरी नूडल्स नाही. थांबा मायराला वाचायला देऊ आपण. पुरण घातलेले त्याच्यात ते नूडल्स आहेत. सॉरी हा तुम्हाला ते खोल ना खोल. हे बघा नूडल्स आणि सूप पण आहे वाटतं. गोबी मंचुरियन आहे ते, मंचुरियन गोबी मंचुरियन. तर नेक्स्ट आहे पनीर लाबाबदार, कढी व्हेज, कढी व्हेज, कढाई व्हेज, पनीर हां पनीर लबारदार. चला हे बघा, वाव पूर्ण चीजने भरलेलं. आणि इकडे आहे कढाई व्हेज कढाई इकडे आहे. आणि हे पनीरचा आयटम म्हणजे तोंडाला पाणी सुटलं असेल. तुझं व्हेजच आहे, नॉन व्हेजचं कमी खाते मला वाटतं आहे ना. तर आता नेक्स्ट आहे दालला बुखार झालाय, त्याच्यामुळे दाल बुखारा नाव ठेवलंय. आणि स्टीम राईस, दाल भात. स्टीम राईस माहिती का, नॉन व्हेज मधूनच आहे स्टीम राईस. समजलं का तुम्हाला? स्टीम राईस नॉनव्हेज मधून आहे, मी तुम्हाला दाखवतो आता लगेच. हे बघा नॉनव्हेज, हे बघा आपला डाळ भात वगैरे, कोणती डाळ भात. पण माहिती का किती भारी छान आहे. चल आता हे व्हेजचं काउंटर आहे वाटतं इकडे. व्हेज इकडनं व्हेज सुरू झालंय. आणि हे काय दाल तडका पण लसुनी दाल तडका. अरे वा, हे तर मला खूप भारी आवडेल मला. हे बघा लसुनी दाल तडका. हे आपल्या घरच्या सारखीच डाळ दिसते आपल्या नाही, घरी बनवते तशी वाली. ही डाळ आपल्या घरच्या सारखी. ही लसुनी म्हणजे ही वाली. लसूणवाली हा लसूण आपली फिकी बनवते तशी आहे. खूप
खूप टेस्टी वाटते जेवण इकडचं आणि बघून बघूनच आमचं पोट त्याच्यासोबत काय भरायला काय लागलं. मी मला हे काहीच काय? माहित नाही. हे खाऊन बघ. नाही मी नाही खात गोड आहे. गोड नाही हे काहीतरी आहे लसूण क्रीम टोमॅटो सूप आहे आणि व्हेज चटकरे बिर्याणी लागणार ते मला व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी नॉनव्हेज बिर्याणी आवडत नसेल तर व्हेज बिर्याणी आहे बघा. मेन डिशकडे सोडून आता त्या साईडने एंट्री करू मला वाटतं. मग आता हेच बघू बघूच व्हेज पोट भरलेलं पोट आहे. भरलंय ना मला तर भूक लागली हे बघून भूक लागली मला. ऑडियन्सला पण भूक लागलेली असेल मला तर वाटतंय. तर ऑडियन्सनी पण मला पण बघून भूक लागली कारण की मी सकाळपासून निघालोय ना तर काहीच आम्ही दोघांनी पण काही खाल्लेलं नाहीये. आम्ही दोघं पण तसं मी उपाशी नाश्ता पोटी करून आहे. आलेली पोळी खाल्लेली मी घरी. हां नाही मी पण नाश्ता करूनच आलेलो आहे पण इथे बघितल्यानंतर जेवण एवढं भारी भारी बघितल्यानंतर अजून भूक लागते. तर आता आपण नेक्स्ट डेझर्टकडे वळूया. डेझर्टमध्ये आहे आपल्या सगळे sweet. स्वीट्स आहेत सर्व. थांबा आता तुम्हाला एक एक करून मी तुम्हाला दाखवतो. माझ्या पुढे खूप सारे किट्टूला जास्त आणि डेझर्ट ठेवलेले आहेत. बाप. किती पाहिजे द्या म्हणजे तर मी तुम्हाला नाही का एक एक करून सर्व डेझर्ट आणि केक्स वगैरे आहेत. नंतर आवाज कोकोनट चॉकलेट बॉल ठीक आहे. ते किट्टू दादा खाते असतं ते. बेक्ड माही आता वळणार आहोत. सगळ्यात मेन कोर्स आपण मेन कोर्स तिकडे बघितलं पण सलाड इकडे आहे. तर सलाडमध्ये आपल्याला काय काय भेटणार ते बघूया. ते बघा रशियन सलाड आहे आलू चाट आहे रिंग ऑनियन आहे सॉसेस आहे इकडे भरपूर सारे. इकडे काकडी टमाटर आहे बघा. याचे मला नाव सुद्धा येणार नाही हे ते आहेत आणि मायला इकडे बघते मी आता नवनवीनच नाव आहे का चना चाट. मला हा वाला सलाड पाहिजे होता, बाकी सगळं. ऑनियन वाला का जो आपल्या घरी बनतो. ऑनियन वाला ना हा, हा वाला पण नाही आवडत ना. घरी पुरणपोळी बनवते पण खीर नाही आवडत तुला तर ते राईट मी ना? कॅमेरा मी पकडते तुम्ही दाखवा मागे जा. हा तर तुला पाणी हा? फेवरेट गुलाबजामुन. कुठे थांबा गुलाबजामुनकडे नंतर ये. पहिले खीर दाखव. रसमलाई खीर आहे. रस फुल बरं बंद कर. हा दुसरं दाखव. मला स्वीट नाही आवडत पण इथली स्वीट बघून इतकी इच्छा होती खायची माहिती आहे. मूग दाल हलवा आहे खाली काय थांब थांब बोल बोल बोल. हे म्हणतात बापरे किती छान आहे. यांच्या पण तोंडाला पाणी आलं असेल. मूग दाल हलवा बघ. तुमच्या पण तोंडात पाणी येणार आहे. चमच दिले चमचनी घ्या आणि त्याच्यानंतर आपला सर्वांचा आवडता गुलाबजामुन. सर्वात जास्त करून तुमचा फेवरेट माझा माझा आवडता गुलाबजामुन. नाही बघा छोटे छोटे आहेत का नाही मोठे पाहिजे छोटालेच होते. पाहिजे. Shit. मोठे पाहिजे होते मोठा काला जामुन. छान आहे. चल गुलाबजामुन छान. चला आता आपण हे सर्व घेणार आहोत. तुम्हाला तर पहिले मायरा एवढं सगळं बघून माझं पोट म्हणजे मला पोट नाही भरलं. खायचंय मला सर्व सर्व खायचंय कारण की नाही का खूप सारे पदार्थ बघितले एवढे जिंदगीमध्ये मी मी. नाही का, आमच्या घरात एकच अगोदर पदार्थ बनतो. एक नाही तर दोन पदार्थ मला बोलू दे पहिले. एक नाही तर दोन पदार्थ बनतात म्हणजे इकडे बापरे एवढे पदार्थ एक आहेत. किंवा दोन एक किंवा दोन मग चपाती भाजी डाळ भात आणि भाजी एक चिकन भाजी नाही तर काही जास्तीत जास्त एवढं बनतं. बिर्याणी नाही बनत. अरे म्हणजे एक टायमाला एवढं कधी बनतं का पनीर नाही. बिनीर एवढा सगळं गुलाबजामुन रसमलाई हलवा आणि ते डाळ भात फिश हे सगळं. सगळं हॉटेलमध्ये असते आपल्या इकडे नसते. अगं पण एकत्र आपण जरी रेस्टॉरंटमध्ये जेवायला जरी बाहेर पण जर ऐकून तुम्हाला घे. यायचं असेल अनलिमिटेड जेवण येतं आणि तुम्हाला जे आवडलं म्हणजे किती किती छान आहे ते जेवण. अरे बापरे बघूनच Direct एवढं तुमच्या तोंडाला पण पाणी सुटलं. आम्ही थोडं बाहेर आलोय कारण की नाही का माझं पोट खाली करायचं होतं जेवायच्या अगोदर. त्याच्यामुळे ऍक्च्युली ना मला एक शॉर्ट्स काढणे आम्ही रील्स काढायला आलोय. सॉरी आम्ही रील्स काढायला आलोय.
हेलो सर। हेलो मैम, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून। सर आपको एक्सप्लेन कर देता हूँ। हाँ सर। बेसिकली हमारा चारकोल ग्रिल कंसेप्ट है। हाँ। इसमें स्टार्टर्स जो है हम हाँ। स्टार्टर्स मेन कोर्स, डेजर्ट, सूप, सैलड सब कुछ सर्व करते हैं। हाँ। उसमें स्टार्टर्स जो है हमारे यहाँ पे लाइव चारकोल ग्रिल है, जो ग्रिल के ऊपर हम आपका स्टार्टर सर्व करेंगे विद स्क्यूर्स एंड कुछ हमारा प्लेटर टू प्लेट आइटम्स है जो हम सीधा आपका प्लेट में सर्व करेंगे। देन मेन कोर्स, डेजर्ट, सूप, सैलड, लेइंग बुफे है सर। यू हैव टू सर्व योरसेल्फ। वहाँ पे जाना है आपको। हाँ, बुफे का मैंने दिखा दिया है, एक्चुअली बहुत सारे आइटम है बुफे में। जी जी सर, प्लीज़ ट्राई कीजिएगा सब कुछ। और हम बेवरेजेस भी सर्व करते हैं। हाँ। ये हमारा बेवरेज मेनू है। हाँ। आप काइंडली एक बार चेक कर लीजिएगा प्लीज़। हाँ। और अभी हमने ना सर एक ग्रिल एंड चिल करके अनलिमिटेड बुफे प्लस अनलिमिटेड ड्रिंक्स का स्कीम स्टार्ट किया है। अनलिमिटेड बुफे प्लस अनलिमिटेड ड्रिंक, अल्कोहलिक एंड नॉन अल्कोहलिक दोनों भी। सर। अच्छा। बट इसका जो कुछ कंडीशंस है सर, हाँ। वो आप देख लीजिएगा एक बार। हाँ, please मैं इसमें। कंडीशन में स्क्रीन पर डाल दूंगा, आप Okay, देख लीजिए। और इसमें जो है ना सर, हमारा हाँ। 3 पार्ट है। एक तो क्लासिक है, एक इलाइट है, एक सिग्नेचर है। हाँ। तो क्लासिक अगर आप लेते हैं ना तो हाँ। ये सारे ऑप्शंस आपके लिए अवेलेबल होंगे। हाँ। अगर आप इलाइट लेते हैं तो ये लेते हैं। सारे ऑप्शंस अच्छा। अवेलेबल रहेंगे। और अगर सिग्नेचर लेते हैं तो ये सारे बेवरेजेस जो है अच्छा। ये आप एंजॉय कर पाएंगे अलॉन्ग विद द फूड। तो प्लीज़ एक बार सर देखिए, अगर आप ड्रिंक्स से जरूर जरूर। कंफर्टेबल है तो। हाँ। और अगर आप आला कट बेसिस पे कुछ ऑर्डर करना चाहते हैं तो हाँ, मैं भी ये भी शो कर दूंगा। टेबलवर बघा आता काय करायला आहे, यांचे मला नाव पण नाहीत, तर ते आलंय काय काय आले पनीर पनीर आणि आपलं. हे काय आहे, आणि हे मला माहित पनीर तंदुरी पडलं, आहे हे मला आणि माहित हे पडलं आहे. कोण आहे कोण, आणि हे पण मला हे माहित पडलं मशरूम आहे आणि- मशरूम? हा. हा. तर आता आलेलं आहे आम्हाला, काय आलेलं आहे मायरा, यांचे नावं मला माहित नाही, पण मी वेटरला सांगितलं हे घेऊन ये, तर त्याने आपल्याला मस्त ऍक्च्युली त्याने आम्हाला हे पहिले दिलेलं आहे. व्हेज आणून दिलं. आणि नंतर हे चिकन क्रिस्पी मम्मीने काल घरी बनवलेलं होतं ते. याचं काटा कुठे आहे? बघा मैदानी एवढं सगळं खाल्लेलं आहे. पोटभर गिळलेली आहे. गिळल्यानंतर आता मायरा हे करते, चॉकलेट ब्राउनी मस्त घेते. माझ्यासाठी पण एक घेतली असेल, बालुशाही बरं झालं. खाणार आहे. हो, बालुशाही पण घे. एकच घेते मी खाणार. तू एकटीच खाणार आहे, एक मला नाही तुम्ही- देणार? तू मला घेते, मी नाही खाणार. ओके. अरे हे घे, हे खूप भारी, मी आता टेस्ट केलं, ते नाही एवढं खास, हे चांगलं आहे. एक चम्मच घेते. हा, एक मी नाही खाणार ते. हा बस. आणि मी नाही घेतला taste. ते एवढं खास नाही, बस थोडंसं घे. गुलाबजामुन घे माझ्यासाठी. हे घ्यायचं? नाही ते घे. कोणता बोला घे, अर्धा घे. एवढं sweet जायला पाहिजे. ओके, जास्त स्वीट घेतलं. गुलाबजामुन घे फक्त, नको. Pineapple पण खायचं नाही. मला आवडतं. दुसरं घे ना. दिलं. हा, हे बघा, हे माझ्या हातात दिलं. आणि पुढे 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 ये रहा अपना एरिया, माझा एरिया आहे, इथून माझा खायचं. एरिया. गुलाबजामुन घे फक्त. मी टेस्ट केलं तुला तुम्ही आता. हा, खूप भारी हलवा आहे, मूग डाळ हलवा आहे, खूपच मस्त टेस्टी आहे. ही वाला खीर आहे, खीर. खीर खीर घेऊ प्यायची थोडी घे ना मग, बस का टेस्ट करायला. मला नको घेऊ, बरं घे. आहे का एक खाईल टेस्ट. एक एवढे घेतले, आणि हे म्हणजे खीर. पूर्ण असं खीर त्याच्यात ठेव ना. ग्लास पण घेतला त्याला. हे सगळं एवढं खाऊन घ्यायचं तुम्हाला. हॅलो, कसं वाटते तुम्हाला आता? जेवण नाही आलं तुमचं अजून? मग झालं, पोट फुल करून बसलेलं आहे मस्त, सगळं डेझर्ट. स्वीट बघा डबल घेतले. मी बोलले गोड खायचं नाही, तरी पण बोलले स्वीट खाते. हां, हे सगळीकडे संपवलेले साहेब. इकडे मस्त गुलाबजाम तर पहिलेच खात लगेच डायरेक्ट हेच करून टाकलं, पण हे नाही संपवलं होतं. सगळं संपवलंय का? मी बोलले होते ना दुकानामध्ये आले आणि शूज घेऊन दे. छान आहे. असं एक मालवणला हरवलंय. हा, मग हरवलं सांगणारच नाही का? असं कुठं पण विसरसान तुम्ही शूज. आता यायचं ना, आता विसरायचं.
फक्त 200 रुपयाला आहे. तुला आम्ही येता वेळेस ना ड्रॉइंग बुक आणि 2 पेन आणलेले, केच पेन ड्रॉइंग बोर्डवर काढायला. आता आम्ही जस्ट घरी आलेलो आहे. इतकं दमलेली माहिती का, लेडीज डब्यामध्ये फर्स्ट टाइम बसले एकटी, मला सोडून दिला आणि जेंट्स डब्यात बसलेले, ते मी कधी बसले नाही एकटी ट्रेनमध्ये. इतके पाय दुखतेच, उभे राहून आली माहिती का, जसं अंधेरीपासून तर डायरेक्ट बोईसर.